फुलताना धावसंख्या बहरताना धावफळकावर धाबा लागले जात आहेत. 41 41 2 इन रो. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार बॅटरने खेचलेत. नायगाव टीम इथे दाखवतोय. अक्षय बोकाळे यांचं आगमन झालं. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने संघ मालक संघ पॅकर मोटिवेट करतात प्रत्येक खेळाडूला. रितेश गंगीकर हे सुद्धा आलेत. सनी बोकाळे यांचं सुद्धा आगमन झालंय. संपूर्ण टीमचं आम्ही स्वागत करतोय. मैदान क्रमांक 1 वर सामना सुरू होतोय. तत्पूर्वी 2 मधील आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. सायकिनकडे मिस्टर प्रशांत 3 षटकार त्यांनी ह्या इनिंग मध्ये दाखवून दिलेत. ग्राउंड नंबर 1 वरती लगातार 3 चेंडू निर्धाव हाताळला गेला. ते अनिकेत चौधरी यांनी अतिशय चांगल्याशी. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. मैदान क्रमांक 2 वर आपण त्या घडामोडी बघतोय. पुढे येऊन खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. यावेळेला थोडासा बदल केला, व्हेरिएशन केलाय. अनिल गरज चेंडूकडे पाहत आहेत. शंका आशंकेच्या नजरेने ते बघतायत. अनिल गरज ज्यांना आपण बघितलंय 2 पंच एकमेकांसोबत चर्चा करतायत. योग्य तो निर्णय त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचेल. एका बाजूला रुपेश डिकुना आणि दुसऱ्या बाजूला हितेश गणेशकर 2 पंच आहेत. दॅट्स आउट. बॅटरला परत जावं लागतं. प्रशांत याने 27 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 41 धाबा. शेवटचे 3 बॉल शिल्लक 27 धाबा. 3 षटकारांच्या मदतीनं बनवल्या त्या म्हणजेच प्रशांत या खेळाडूने. आणि आता नवीन बॅटर कोण असेल ती आपण चर्चा करूया. राजेश ओघे आलाय. न्यू बॅटर इन नमन ओघे. लॉरेन्स डिकुना मॅडम सुद्धा कधीपासूनच या मॅचला बघतायत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. चला गणेश काकड सर जिथे कुठे त्याने प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. गणेश काकड सर त्याने प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक. मैदान क्रमांक 2 वर या शेवटच्या 3 बॉल मध्ये काय घडामोडी घडतायत त्याच्यानंतर आपण मैदान क्रमांक 1 च्या दिशेने वळणार आहोत. आई जेवदानी वालके स्पोर्ट्स या टीमला बॅटिंग करताना आपण बघितलंय. धावा पाहिजे तितक्या झाल्या नव्हत्या. अशा स्थितीमध्ये संकट मोचकाची भूमिका अदा केली प्रशांत या खेळाडूने आणि 27 धावांचं योगदान दिलं. 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं त्याचं ते योगदान पाहायला मिळालं. ओ मिस केला या चेंडूला बॅटरने. धावसंख्या धावफळकावर स्थिर. धावा आहेत धावफळकावर 41. शेवटचे 2 बॉल शिल्लक. लास्ट 2 बॉल टू गो. खेळायचं होतं ऑन साइडला. चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये टिपण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप केलाय नवनीत वैतीने आणि फळस्वरूप 1 धाव मिळाली बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे जातोय. धाबा लागल्या जातात 42. शेवटचा 1 बॉल या इनिंगचा. लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. आपण ग्राउंड नंबर 1 वरती धावसंख्या झाली ती 4. दुसरं षटक मैदानात चालू आहे विशाल यांचं. ओहो मोठा फटका खेचलाय मैदान क्रमांक 2 वर. जाता जाता
राजेश ओघेने 6 धाव मिळत आहेत. रुपेश डिकुना सरांचा इशारा सिक्सर. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 48 आणि 49 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 49 इज द टार्गेट. 49 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल ही चर्चा आपण करणार आहोत एका छोट्याच्या ब्रेक नंतर. तत्पूर्वी वळूया आपण मैदान क्रमांक 1 वर. तर 1 वरती जी धावसंख्या पोहोचली गेली आतापर्यंत म्हणजे 5 आणि 2 गडी चांगल्याशे टिपले गेले ते बेनापट्टी वसई संघ आणि गणेशपूर या संघाचे. नक्कीच सामना 3 षटकाचा आहे. सेकंड राऊंडचा सामना आहे. नक्की 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत त्या गणेशपूर या संघाला. आणि दुसऱ्या षटकातील चेंडू झालेत ते 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज संदेश. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केला. हा इथं हवाई फायर षटकार. अति चांगला असा फटका. 55 दोन्ही हवेमध्ये आणि षटकाराचा इशारा दर्शवितात. आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 11 या धावसंख्यावरती. दुसरं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या झाली ती 11. शेवटचा चेंडू चांगला प्रहार केला. ताबडतोब फलंदाजी करता येता बरोबर आपली फलंदाजी दाखवतात मैदानामध्ये ते फलंदाज गणेशपुरीचे संदेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा आणि षटकार. पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावसंख्या पोचली गेली ती 17. 2 षटकांतर 2 गडी बाद गणेशपूर या संघाची धावसंख्या झाली ती 17. चला मैदान क्रमांक 2 वर 2 बॅटर पाठवून द्या. मैदान क्रमांक 2 वर पाण्याची बॉलची व्यवस्था करा. तर प्रज्वल तिसरं षटक घेऊन येत आहेत बेनापट्टी संघाकडून. आणि 55 इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोहोचली गेली ती 18 या धावसंख्यावरती. मैदान क्रमांक 1 वर तर धमाका बघितला होता शैलेंद्र घोडेकरचा. परंतु लॉंग लेग फाईन लेग मध्ये ऑफ स्टंपर शपावरून मोठे फटके कसे खेळावे या परिसरात मध्ये या वसई तालुक्यामध्ये असे फटके खेळणारा सुरुवातीपासूनचा एकमात्र खेळाडू तो म्हणजे सुयोग वैती. आणि त्या सुयोग वैतीला खूप वर्षानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. बरेच खेळाडूने त्यांची आठवण काढत असतात. मागेच सुशांत मांजरेकर ISPL मध्ये सलग दुसऱ्यांदा त्यांनी पंचांची कामगिरी केली. माझ्यासोबत चर्चा करताना आवर्जून उल्लेख केला होता सुयोग वैती या खेळाडूचा. आणि सुयोग वैती मैदानाच्या आतमध्ये परततोय म्हणजेच पुन्हा आता नव्या जोशाने नव्या उमेदीने तो आपला दमखम दाखवण्याकरता तयार आहे. नवीन पर्व त्याच्याकरता असेल. कारण बऱ्याचशा प्रतिक्रिया अनेकांच्या आल्या होत्या की संन्यास क्रिकेटपासून त्याने घेतलाय. तो क्रिकेटच्या मैदानामध्ये पुन्हा दिसणार नाही असा उल्लेख केला होता. परंतु तो दिसलाय आणि तो करण्याकरता तयार आहे. असा सुयोग वैतीला तुम्ही बघणार आहात. डायगो हे सुद्धा उपस्थित झालेत आज कळताना दिसतील. बघूया स्ट्राईक इन कडे कोण जातं. आता फिल्डिंग सेटअप करा. आई जेवदानी वालके स्पोर्ट्स टीमला विनंती असेल आपलं फिल्डिंग लावून घ्या. मैदान क्रमांक 1 च्या घडामोडी आपण तत्पूर्वी पोहोचूया. मैदान नंबर 1 वरती धावसंख्या झाली ती 24 आणि तिसरा मोहरा टिपला गेला तो बेनापट्टी या संघाने. अति चांगलासा झेल पकडला गेला. आणि नवीन फलंदाज तेजस शेवटचं षटक मैदानामध्ये. चला आमचे वसई विरारचे जिल्हाध्यक्ष ओनरजी साहेब इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्या होत्या ओनरजी आलमेडे साहेबसाठी. वसई विरारचे जिल्हाध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे आमच्या मंचावरती.
पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा पंचांचा. धावसंख्या पोचली गेली ती 25. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ग्राउंड नंबर 1 वरती. पहिल्या इनिंग मधील धावसंख्या पोचली गेली ती 25. पुन्हा एकदा चांगला प्रहार, नक्कीच एक्स्ट्राचा चेंडू मागेला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि चौकार. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं बेनापट्टी संघाच्या क्षेत्ररक्षणाकडून. जिकडे 2 धावा होत्या तिकडे 2 धावा अतिरिक्त आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 29 या धावसंख्येवरती. मैदान क्रमांक 2 वर 49 धावांचं टार्गेट. स्ट्रायकिंगकडे शैलेंद्र, नॉन स्ट्रायकिंगकडे सुयोग वैती आणि पहिले षटक टाकण्याकरता राजेश ओघे. पहिल्या षटकानंतर तुम्हाला आम्ही धावसंख्येचा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचू. तत्पूर्वी वळतोय मैदान क्रमांक 1 वर आणि 1 वरती मोठा प्रहार षटकार आणि धावसंख्या पोचली गेली ती 35. अतिशय चांगल्याची फलंदाजी करतात गणेशपुरी संघ. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या पोचली गेली ती 35 गणेशपुरी या संघाची. चला, कनक 11 संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल त्याने प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. यंगस्टर संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. कनक 11 संघाचा कर्णधार प्लीज नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. बाबांना सरांना सुद्धा तुम्ही बघताय तिथे अजूनही चांगला फिटनेस कायम आहे. टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, नेहमीच आपली गुणवत्ता ते सिद्ध करत आहेत. चला, सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धावा करायचे त्या वसई बेनापट्टी या संघाला. 18 चेंडू 36 धावा. मैदान क्रमांक 2 वर धावसंख्येचा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 6. लक्ष होतं 49 या धावसंख्येचं. कोळ्या टप्प्याचा चेंडू होता राजेश ओघेचा. एकदा मिळाली डीप मिडॉन मधून थ्रो करण्याआधी 2 धावा पूर्ण केल्यात. म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाचे जे काही चुका आहे त्या चुकाचा फायदा फलंदाज कळपट्टीवर उचलतोय. 2 धाव मिळाल्यात शैलेंद्रला. आज आयवन कोळीवाडा संघाविरुद्ध जो रेकॉर्ड्स केलाय 6 बॉलमध्ये 6 षटकार खेचण्याचा
कृष्णा सातपुते या खेळाडूला सुद्धा आपण बघितलंय. ज्यावेळेस कोळ्या गटातील 40+ मॅचेस असतात त्यावेळेस अनिल गरत कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारत आहेत, नेतृत्व करत असतात आणि खेळाडू म्हणून त्यांच्या टीमचा सदस्य कृष्णा लक्ष्मण सातपुते या खेळाडूला आपण बघितलंय. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट. आता गोलंदाजी मार्गावर अभिजित सुर्वे, बबली सुर्वे, बबली या नावाने प्रसिद्धी दिली या खेळाडूला. अजित सुर्वे, अभिजित सुर्वे हे दोन बंधू नेहमीच एकत्रित खेळायचे यंगस्टार स्पोर्ट्स पापडी संघाद्वारे. ओहो 40+ क्रिकेट खेळत असताना 30 धमक 30 दहशत जी मागे आपण बघायचो. यंग टॅलेंट. धावसंख्या धावपळकावर आता थांबली. धावा आहेत यावेळेला 27. 11 मध्ये पाहिजेत 22 धावा. मैदान क्रमांक 2 वर हळूहळू वापसी करताना फुलटॉस बॉल वर केलाय हल्ला. चेंडू गाठतोय लांबचा पल्ला. षटकार. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांची मदत मिळाली आणि 6 धावा जात आहेत सुयोग वैती या बॅटरच्या खात्यामध्ये. पहिला षटकार. मला वाटते अनेक वर्षापासून तो क्रिकेट पासून वंचित होता. हळूहळू पुन्हा आपलं जे पावलं आहेत ते मैदानाच्या दिशेने त्याने रोवलेत आणि म्हणतात ना की क्रिकेट हा खेळ कधीच विसरला जाऊ शकत नाही. काय चांगलं टॅलेंट असं दिसतोय. चांगला बॅटिंग पावित्रा. कडक 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 बेधडक षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. नक्कीच आमच्या इथे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते किरणजी शिंदे सर इथे आलेले. जोरदार टाळ्या होत्या किरणजी शिंदे साहेबांसाठी. 6 धावा आणि या 6 धावांची धावसंख्या पोहोचली 39 वर. मैदान क्रमांक 2 वर 39 धावा झालेत. 49 धावसंख्येचं टार्गेट होतं. 10 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. चेंडू हवा आहे तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासमोर जे ठेवलेलं लक्ष होतं त्या लक्षाचा पाठलाग अगदी योग्य पद्धतीने होतोय. सुयोग वैती आता 2 षटकार लगातार खेचतोय. चला ग्राउंड नंबर 1 वरती बेनापट्टी संघाला सामन्यासाठी 6 चेंडू 6 धावांची गरज. वसई बेनापट्टी या संघाला सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावांची गरज. ओहो व्हॉट इज स्ट्रोक. व्हॉट इज स्ट्रोक. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानंट. अफलातून बॅटिंग करतोय या वेळेला सुयोग वैती. स्कोर moves on 45. धावसंख्या 45. आता फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता मैदान क्रमांक 2 वर. धावसंख्या झाली ती 30. ग्राउंड नंबर 2 वरती धावसंख्या झाली 30. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावा. ओहो इथे काय घडलंय. क्षेत्ररक्षकाची चूक होते आणि फायदा उचललाय एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमच्या या बॅटरने. कडक फलंदाजी. वापसी असावी तर सुयोग वैती सारखी असावी. चांगली वापसी करतोय. इतक्या वर्षानंतर तो मैदानाच्या आत उतरलाय परंतु आज 30 दहशत. तोच धमाका तोच तडाखा खेळाडू सुयोग वैतीचा इथे पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीम. हार्ड लक टफ लक आई जीवदानी वालके स्पोर्ट्स टीम. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवलात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आभार असतील. आज जर आपण बघितलं तर वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, विजय पाटील फाउंडेशन, अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट, काँग्रेस भवन वसई आयोजित तलाव कट्टा युवा ग्रुप यांच्या सहकार्याने स्वर्गीय मायकल फुटाल्डो चषक 2025चा रणसंग्राम आपण बघतोय आणि त्यामुळेच बरेचसे काँग्रेसचे पदाधिकारी या अतिथी कक्षामध्ये येताना दिसत आहेत. आज किंवा उद्याच्या दिवसामध्ये आपण विजयजी पाटील सरांना सुद्धा बघणार आहोत. खास करून आज बघितलं तर
ज्येष्ठ काँग्रेसचे नेते विकास बंधू वर्तक यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय.